नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज आपण पाहणार आहोत एकादशी स्पेशल 3 प्रकारचे लाडू। आणि हे लाडू बनवायला तर अगदी सोपे आहेतच, परंतु अगदी घरच्या अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच बनतील। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वात अगोदर आपण शेंगदाण्याचा लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्या पॅनमध्ये आपण 1 वाटी भरून शेंगदाणे घालून घेतले। पॅन आपलं इथे हलकसं तापलेलं होतं आणि आता मंद आचेवरती आपण हे शेंगदाणे हलकेसे डॉट पडेपर्यंत भाजून घेणार आहोत। हे शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतात। इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे नाही आहेत, तर मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि शेंगदाणे मस्त भाजल्या गेलेले आहेत। वरचे जे सालं असतात ना, ते सालं तडकायला लागलेले आहेत आणि शेंगदाण्याला हलकेसे डॉट्स पडलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे शेंगदाणे थंड करून घेऊ। शेंगदाणे लवकर थंड व्हावे म्हणून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि शेंगदाणे गार झाल्यानंतर पुढील कृती बघू। 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि आपले शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहेत। आणि बघा, आपले शेंगदाणे मस्त भाजल्या गेलेले आहेत, कारण अगदी इझिली याचे सालं निघत आहेत। सर्वात अगोदर आपण याचे सालं काढून घ्यायचे आणि सालं नाही काढले तरीही चालतात, परंतु मी मात्र इथे सालं काढून घेत आहे। आणि हे बघा, इथे शेंगदाण्याचे संपूर्ण सालं काढून झालेले आहेत। 1-2 शेंगदाण्याचे राहिले तरी काहीही हरकत नाही। आता इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतले होते, तर त्यासाठी आपल्याला इथे लागेल अर्धी वाटी गूळ। त्यापेक्षा थोडा कमी असला तरीही चालेल। तर आता आपण इथे घेऊ एक मिक्सरचं पॉट आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वात अगोदर शेंगदाणे टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण जो गूळ मोजून घेतलेला आहे, अर्धी वाटी गूळ, तो घालून घ्यायचा। आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून थोडंसं रवाळ फिरवून घ्यायचं आहे, एकदम बारीक पिसायचं नाही आहे। त्यानंतर यामध्ये आपण एक विलायची टाकून घेतली आणि आता मिक्सरमधून हे आपण रवाळ फिरवून घेऊ। आणि हे बघा, मस्त रवाळ असं हे आपलं शेंगदाणे आणि गुळाचं सारण तयार झालेलं आहे। असा आपण एक गोळा याचा बांधून बघायचा। जर बनत नसेल तर थोडा गूळ आणखी त्यामध्ये घालून हलकंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। आणि जर तुमच्याकडे असणारा गूळ जर एकदमच मोकळा असेल तर 3 ते 4 पेंडखजूरच्या बिया घालायच्या, त्यामुळे आपल्या या शेंगदाण्याच्या लाडूला छान बाइंडिंग येईल। तर इथे आपला हा गोळा अगदी व्यवस्थित बनतो आहे, त्यामुळे आपण घातलेला गूळ इथे परफेक्ट झालेला आहे। असं हे परफेक्ट बॅटर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ व एकदा हे सगळं व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला जेवढ्या साईजचा लाडू बनवायचा आहे तेवढं सारण हातामध्ये घेऊन याचा आपण ज्याप्रमाणे रवा बेसनचा लाडू वळतो अगदी तसाच लाडू आपल्याला इथे वळायचा आहे। परंतु इथे लाडू वळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लाडू बांधताना खूप जोरात नाही दाबायचा आहे। खूप जोरात जर आपण लाडू दाबला तरी सुद्धा या सारणामधून तेल निघतं, त्यामुळं अगदी हलक्या हाताने इथे लाडू वळायचा आहे। आणि बघा, खूप मस्त आणि अगदी प्लेन असा शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे। आणि रोज एक अशा पद्धतीने बनविलेला गूळ शेंगदाण्याचा लाडू जर खाल्ला तर आपल्यामध्ये हिमोग्लोबिनची कधीही कमतरता भासणार नाही। अशा पद्धतीने आता आपण हे सगळे लाडू तयार करून घेऊ। चवीला अप्रतिम आणि तेवढेच हेल्दी असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत। चला तर मग आता लाडूच्या दुसऱ्या कृतीकडे वळूया। लाडूचा दुसरा प्रकार तयार करण्यासाठी आपण इथे असा 1 कप भरून साबुदाणा घेतला आणि हा साबुदाणा आता आपण भाजून घेऊ। सुरुवातीला गॅस आपण मोठा करून घेतला आणि त्यानंतर आपण गॅस मध्यम करून हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। आणि बघा, छान साबुदाणा असा फुलतो, ज्याप्रमाणे लाह्या फुटतात ना, अगदी तसा हा साबुदाणा इथे फुलत आहे। हार्डली 4 ते 5 मिनटं आपल्याला हा साबुदाणा भाजायचा आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल 3 ते 4 मिनिट झालेलं आहे आणि आपला साबुदाणा इथे छान फुलला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा साबुदाणा इथे पूर्णपणे गार करून घेऊ। हा साबुदाणा लवकर गार होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा, आपण जो साबुदाणा घेतला होता त्या साबुदाण्यापेक्षा हा साबुदाणा थोडा फुललेला आहे। आता हा साबुदाणा मी पूर्णपणे गार करून घेते आणि मग आपण पुढील प्रोसेस बघूया।
हे बघा, इथे आपला हा साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे. असा हा थंड झालेला साबुदाणा आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे मिक्सरचं एक हे चटणी पॉट घेतलं आणि त्यामध्ये हा साबुदाणा आपण ट्रान्सफर करून घेतला. साबुदाणा आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यामुळे शक्य तेवढं पीठ आपल्याला इथे साबुदाण्याचं करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, इथे मस्त बारीक असं पीठ आपण तयार करून घेतलं. थोडं जास्त वेळ फिरवायचं, थांबून थांबून फिरवायचं. एकसारखं मिक्सर फिरवलं तर गरम होतं, म्हणून 2 ते 3 वेळा हाय स्पीडवरती फिरवायचं. तर इथे आपलं हे साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. असं हे साबुदाण्याचं पीठ आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. आणि त्यानंतर हे बाउल आपण बाजूला ठेवून परत मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये आपण इथे साखर घालून घेऊ. 1 वाटी भरून आपण साबुदाणा घेतला होता, तर त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी भरून साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 2 वेलचीचे दाणे घालून घेऊ आणि याचीसुद्धा आपण इथे पावडर तयार करून घेऊ. अशी ही इथे आपली साखरची पावडरसुद्धा तयार झालेली आहे. ही तयार साखरची पावडरसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ. साखर टाकून झालेली आहे. आता हे सगळं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पुढली प्रोसिजर करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये आता 2 ते 3 चमचे भरून साजूक तूप घालून घेते. आणि हे तूप आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे. तूप मेल्ट झालेलं आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे. थोडं जास्त गरम झालेलं आहे तूप, तर आपण हे तूप इथे थंड होऊ देऊ. तूप आपलं थंड झालेलं आहे. आता थोडंसं हलकंसं गरम कढईमध्येच आपण हे पूर्ण पीठ घालून घेऊ आणि यामध्ये असं हे पीठ मिक्स करून घेऊ. थोडंसं गरम याच्यामध्ये घातलं म्हणजे याला पाणी सुटतं साखरचं. बघा, असं बॅटर इथे हे आपलं तयार झालेलं आहे. तरीही अजून याचा लाडू बनणार नाही, म्हणून काय करायचं, यामध्ये अगदी पोहे खायच्या चमच्यानी 5 ते 6 चमचे दूध मी वापरलेलं आहे आणि याचा लाडू इथे असा इझिली बनतो आहे. अशाच पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण किसमिस घालून घेतले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता याचा आपण लाडू तयार करून घेऊ. तर इथे बघा, अगदी इझिली असा हा लाडू तयार होतो आहे आणि अगदी अप्रतिम चवीचा आणि दिसायला पांढरा शुभ्र असा हा लाडू आपला इथे तयार झालेला आहे. बघा, खूप छान असा हा लाडू साबुदाण्याचा इथे तयार झालेला आहे. असा हा तयार लाडू आता आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि दुसरा लाडू करायला घेऊ. वाटलं तर थोडं दूध आणखी वापरलं तरी चालेल, पण खूप जास्त दूध नाही वापरायचं. आणि बघा, इथे हा आपला दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे. असा दुसरा तयार लाडूसुद्धा आपण यामध्ये ठेवून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इथे सगळे लाडू तयार करून घेऊ. आणि हा इथे असा आणि तुम्ही बघू शकता, मस्त असे इथे 1 कप साबुदाण्यापासून 11 लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. 3ऱ्या क्रमांकाचा लाडू तयार करण्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण साजूक तूप घालून घेतलं. पोहे खायच्या चमच्यानी 2 चमचे भरून साजूक तूप आपण यामध्ये घालून घेतलं. तूप मध्यम तापलं. आता त्यामध्ये असं हे राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलं. राजगिऱ्याचं पीठ रेडीमेड बाजारामध्ये विकत मिळतं, तेच आपण इथे घेतलं. आता लाडू बनविण्यासाठी मी इथे 1 कप भरून राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि हे राजगिऱ्याचं पीठ आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती मस्त भाजून घ्यायचं. असे हे बनविलेले लाडू पचायला अगदी हलके होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. आणि बघा, मस्त गुलाबी रंगावरती आपलं पीठ परतल्या गेलेलं आहे आणि हे पीठ गुलाबी रंगावरती परतण्यासाठी आपल्याला मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. इथे ही कढई आपण बाजूला ठेवून घेऊ. त्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये अर्ध्या कपापेक्षा थोडी कमी साखर आपण इथे घालून घेतली. जसं 1 कप पीठ असेल तर अर्धा कपापेक्षा थोडी कमी आपण इथे साखर घालून घेतली. आता त्यामध्ये 1 पाव कप पाणी घालून घेतलं.
आपल्याला इथे साखरचा पाक तयार करून घ्यायचा. आपण राजगिऱ्याच्या पिठाचे पाकाचे लाडू तयार करत आहोत. आणि इथे मी गॅस सुरू करून घेतला आणि गॅससुद्धा कमी ठेवून आपण या साखरेचा ज्याप्रमाणे लाडू तयार करण्यासाठी पाक तयार करतो अगदी तसाच पाक इथे आता आपण तयार करून घ्यायचा. आणि चमच्याच्या साहाय्याने हे ढवळत राहायचं. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपला पाक चेक करू. आणि इथे पाक चेक करताना सर्वात शेवटचा थेंब बघा, असा खाली जाऊन वर येतो आहे. म्हणजे आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये 2 वेलची आणि छोटासा जायफळाचा तुकडा घालून त्याची पूड तयार करून घेतली. ती पूड आपण यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हा पाक आपल्याला पिठामध्ये घालायचा आहे. तर हा पाक आता गरम गरम पाकच आपण या पिठामध्ये घालून घेतला आणि हे सगळं आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खूप छान असे हे लाडू बनतात. एकदा नक्की करून बघा. जर तुम्ही उपवासाला मीठ खात असाल तर अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घालून घ्या. त्यामुळे गोड पदार्थाची छान चव वाढते. जसं जसं हे सारण थंड होईल तसं तसं हे पीठ घट्ट होईल. ज्याप्रमाणे आपण रवा बेसनचं सारण घट्ट होऊ द्यायला वेळ देतो तसंच आपल्याला इथे सुद्धा 10 ते 15 मिनटं थांबून हे घट्ट होण्याची आपल्याला वाट बघावी लागेल. आणि तुम्ही इथे बघू शकता पीठ पहिल्यापेक्षा आणखी घट्ट झालेलं आहे. आपण इथे थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 8-10 किसमिस बघा, छान हे पीठ असं हे आळून आलेलं आहे. आणि बघा छान मोकळं असं हे इथे पहिल्यापेक्षा खूप जास्त घट्ट असं हे लाडूचं बॅटर इथे तयार झालेलं आहे. अजूनही हे सारण गरमच आहे त्यामुळे आणखी हे घट्ट येणार. सर्वात शेवटी यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घालून घेऊ. असला तर घाला, नसेल तरीही काही हरकत नाही, किंवा आवडत असेल नसेल तर नाही घातला तरीही चालेल. परंतु खोबऱ्याच्या किसामुळे खूप छान टेस्ट यायला येते. इथे अंदाजे 2 चमचे भरून मी खोबऱ्याचा किस घालून घेतला आणि आता हा किस आपण या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आपण टाकलेला खोबऱ्याचा किस इथे व्यवस्थित मिक्स व्हावा म्हणून अशा पद्धतीने एकदा हे सगळं बॅटर असं घोटून घ्यायचं. आता इथे बॅटर हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि बघा खूप छान असा लाडू इथे या बॅटरचा वळल्या जातो आहे. आणि अशा पद्धतीने बनविलेले लाडू खायला टेस्टी तर लागतातच, परंतु अगदी सॉफ्टसुद्धा होतात. बघा इथे छान लाडू तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे असा खोबऱ्याचा किस घेतला आणि या खोबऱ्याच्या किसामध्ये हा लाडू असा आपण डिप करून घ्यायचा आणि असा हा तयार लाडू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण इथे दुसरा लाडू करायला घेऊ. हा दुसरा लाडूसुद्धा असा खोबऱ्याच्या किसामध्ये डिप करून घ्यायचा. हे बघा हा दुसरा लाडूसुद्धा इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आता आपण इथे या बॅटरचे सर्व लाडू तयार करून घेऊ. आणि बघा इथे असे हे मध्यम आकाराचे 7 लाडू तयार झालेले आहेत. बघा आपले हे सगळे लाडू मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत. सर्वात पहिले मी साबुदाण्याचा लाडू फोडून दाखवते. बघा मस्त असा इथे आपला हा साबुदाण्याचा लाडू तयार झालेला आहे. त्यानंतर आपण राजगिऱ्याचा लाडू बघू. आणि राजगिऱ्याचा लाडूसुद्धा अगदी सॉफ्ट असा मस्त इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आपण बघूया तिसऱ्या नंबरचा आपला लाडू म्हणजे शेंगदाण्याचा लाडू. आणि हा शेंगदाण्याचा लाडूसुद्धा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. बघा खूप मस्त असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत.